महाराष्ट्रात अनेक सभा पाहिल्या, मात्र नेवासकरांचा करंट काही वेगळाच आहे. शंकरराव गडाख हे लाखभर मतांनी तरी निवडून येतील, हे शब्द आहेत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे. गेल्या आठवड्यात नेवासा शहरात महाविकास आघाडीच्या शंकरराव गडाख यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची सभा झाली. त्या सभेत थोरात बोलत होते. या सभेला तालुक्यातून रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. मतदारसंघात तिरंगी लढत होत असली तरी पुढचे 2 उमेदवार हे छापाकाटा आहेत, असे स्वतः शंकरराव गडाख यांचे म्हणणे आहे. शेवटच्या टप्प्यात दिग्गजांच्या सभांनी फिरलेले वातावरण, सर्व धर्म समभावाची उसळलेली लाट, महायुतीने गडाखांवर केलेले अन्याय आणि विकास कामे या 4 मुद्द्यांवर नेवाशाची निवडणूक फिरल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या काय आहे नेवाशाची स्थिती, या विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. नेवासा मतदारसंघ शेवगाव मधून स्वतंत्र झाल्यावर या मतदारसंघाने एकाच उमेदवाराला 2दा निवडून दिलं नाही. भाकरी फिरवायची असा या तालुक्याचा अलिखित नियम आहे. 2009 साली शंकरराव गडाख, 2014 साली भाजपचे बाळासाहेब मुरकुटे आणि 2019ला पुन्हा शंकरराव गडाख असा खांदेपलट विधानसभेला झाला. यावेळी तब्बल 12 उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही उद्धव ठाकरे गटाकडून शंकरराव गडाख, एकनाथ शिंदे गटाकडून विठ्ठलराव लंघे आणि तिसऱ्या आघाडीकडून प्रहारचे बाळासाहेब मुरकुटे यांच्यात होणार आहे. अहमदनगर लाईव्ह जेव्हा थेट ग्राउंडवर पोहोचली त्यावेळी मतदारसंघात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणतात तशी स्थिती आढळली. विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांचेच पारडे जड वाटले. गडाख सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन इतिहास घडवतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. नेमकी काय आहेत गडाखांच्या विजयाची कारणं तेच आपण सविस्तर पाहू. पहिलं कारण सहानुभूतीची लाट. महाराष्ट्रात पहिल्या टर्म मध्ये अपक्ष आमदार झालेल्या शंकरराव गडाखांना शिवसेनेकडून थेट मंत्रिमंडळात संधी मिळाली. त्यानंतर 2-2.5 वर्षात सत्ता बदल झाला. शिवसेना फुटल्यानंतरही गडाखांनी ठाकरेंना साथ दिली. गद्दार म्हणविल्या जाणाऱ्या शिंदे गटाकडून आलेल्या ऑफर त्यांनी नाकारल्या असे बोलले गेले. याची किंमत मात्र गडाखांना चुकवावी लागली. अनेक संस्थानाच्या चौकशा लागल्या. ताब्यात असलेल्या शिंगणापूर देवस्थानावरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. जिल्हा नियोजनाकडून देण्यात येणाऱ्या निधी उडवला गेला. अनेक विकास कामे थांबली गेली. हे सगळे नेवासकर पाहत होते. त्यामुळे आता सहानुभूतीची सुप्त लाट त्यांच्या मागे तयार झाल्याचे चित्र आहे. दुसरं कारण विरोधकांचे पितळ उघडे. या मतदारसंघात महायुतीत फूट पडली. गडाखांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत तिसऱ्या आघाडीतून उमेदवारी केली. भाजपच्याच विठ्ठल लंघे यांनी ऐनवेळी पक्षाची निष्ठा गुंडाळून थेट एकनाथ शिंदे गटात उडी मारली. सत्तेसाठीच्या या बेडूकुड्यात तालुका पाहत होता. या दोन्ही उमेदवारांमध्ये महायुती विभागली गेली. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपातून अनेक प्रकरणे उघड झाली. त्यामुळे साहजिकच हे दोन्ही उमेदवार शेवटच्या टप्प्यात बॅकफुटला गेले. मुरकुटेंवर पाहुण्या राहुण्यांना ठेके दिल्याचे आरोप, सेटलमेंट केल्याचा आरोप, तर लंघेंवर निष्क्रियतेचा आरोप झाला. तोच गडाखांच्या पथ्यावर पडताना दिसतोय. तिसरे कारण सहकाराचा मोठा इतिहास. साखर कारखाना, बाजार समिती, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायती, सोसायट्या हा सगळा सहकार सध्या गडाखांच्या ताब्यात आहे. गडाखांच्या 3 पिढ्यांच्या राजकारणात या सगळ्या संस्था सक्षमपणे सांभाळून प्रत्येकाला न्याय दिल्याची उदाहरणे आहेत. गडाखांकडे 3 पिढ्यांपासूनची कट्टर कार्यकर्ते आहेत. शिवाय पत्नी सुनीता गडाख, भाऊ प्रशांत, विजय, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांचे हक्काचे कार्यकर्ते प्रचारात आहेत. मुलगा युवा नेता उदयन गडाख हेही सध्या मुळा एज्युकेशन संस्थेचा उपाध्यक्ष आहेत. त्याचेही काम चांगले आहे. यासोबत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख शेवटच्या टप्प्यात जुन्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. याचा फायदा होणार आहे. चौथे कारण सर्व धर्म समभावाचे राजकारण. गडाखांनी आतापर्यंत सर्व धर्म समभावाचे राजकारण केले. तालुक्यात साधारण 20 ते 25% मुस्लिम, 35-40% ओबीसी, 15-20% दलित आणि 25-30% मराठा मतदार आहेत. या सगळ्या समाजाचे नेते सध्या गडाखांच्या प्रचारात दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर, बीड या शेजारच्या जिल्ह्यात मराठा ओबीसी वाद सुरू असताना गडाखांनी त्याची झळ मात्र नेवाशाला बसू दिली नाही. हे नाकारता येत नाही. सोनईतील छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचे काम असो किंवा कुकाण्यातील दर्ग्याचा जीर्णोद्धार असो, गडाखांनी सर्वांना सोबत घेतले हा इतिहास आहे. त्यामुळे ग्राउंडवर हे सर्व धर्मीय कार्यकर्ते सध्या गडाखांसाठी जीवाचे रान करून प्रचार करताना दिसत आहेत. शेवटच्या 2 दिवसात महायुती विरोधात अजून वातावरण फिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गडाखांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.